केलं पाहिजे. सोशल मीडिया ॲडिक्शन कमी करून छंद जोपासा. दुसऱ्यांचे आयुष्य बघून स्वतःचं आयुष्य कमी लेखून स्वतःचाच अपमान करून घेऊन तुम्हालाच त्याचा त्रास होईल, दुसऱ्या कोणाला नाही. स्वतःवर प्रेम करणं शिकलं पाहिजे. सोशल मीडियामध्ये घालवलेला वेळ छंद, वाचन किंवा निसर्गासोबत शांतपणे घालवून पहा. प्रत्येक क्षण हा स्वतःच्या डेव्हलपमेंटला द्या. चौथा काही एक सोशल इश्यूज जे दिवसेंदिवस वाढत चालले त्याबद्दल थोडंसं बोलावंसं वाटलं. लाईफच्या 4 स्टेजेस आहेत. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही एक फ्रेमवर्क आहे टू लिव्ह अ पर्पजफुल लाईफ. ही फ्रेमवर्क आपल्याला आयुष्यातच नाही तर समाजातही पीस आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवायला शिकवते. ह्याचं पालन होत नसल्याने आजकाल फॅमिली इश्यूज, प्युअर वर्क परफॉर्मन्स किंवा डिप्रेशन, ओव्हरऑल एक पुअर क्वालिटी ऑफ लाईफ पाहायला मिळते. आपल्यातील पेशन्स संपल्यामुळे किंवा सराउंडिंग्स, मूव्हीज आणि सोशल मीडियाचा कुठेतरी सबकॉन्शियसली आपल्यावर प्रभाव होतो. माय लाईफ माय रूल्स स्वतंत्रतेच्या नावाखाली चुकीच्या समाजाविरुद्ध गोष्टीही नॉर्मलाइज होत चालल्यात. मोठे जरी जाणत असले तरी लहान मुलं त्यालाच बरोबर समजून वागणूक करतात. आपले वीकनेस, बॅड हॅबिट्स, ड्रॉबॅक्स अभिमानाने सांगणे नॉर्मलाइज झाले आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हे तर ठीक आहे किंवा हा पण म्हणतोय म्हणजे हे बरोबर असेल असा बोध समोरचा घेत असतो. पण स्वतःला त्या वाईट गोष्टीतून बाहेर न काढणं, स्वतःला इम्प्रूव्ह न करणं हे खूप चुकीचा संदेश दिला जातोय. म्हणूनच हे 4 स्टेजेस फॉलो झाले पाहिजेत. पहिली, डिसिप्लिन, फोकस, इंद्रियांवर संयम, आपले कर्म निष्कपट आणि प्रेमाने करणे, एकदम मन लावून, त्याला ब्रह्मचार्य असे म्हणतात. सगळे 4 स्टेजेसमध्ये ही एक स्टेज नेहमी आहे. एक गृहस्थ ही ब्रह्मचारी असू शकतो आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामायणातले राजऋषी जनक. त्यांना राजऋषी म्हणायचे कारण ते राजा होते, तरीही एका ऋषीप्रमाणे जीवन जगायचे आणि आपलं राजा होण्याचं कर्तव्यही ते नीट पार पाडायचे. हेच ब्रह्मचार्य. गृहस्थ जीवनात आपल्या परिवाराची काळजी घेणं, त्यांच्या गरजा पुरवणं हे त्याचं कर्तव्य आहे, पण त्यांच्यावर आसक्त न होता फक्त कर्तव्य म्हणून करावे. वानप्रस्थ म्हणजे रिटायरमेंट किंवा संसारात असूनही त्यापासून अलिप्त असं शांत जीवन जगणे. घरातील, समाजातील लहान सदस्यांना आपल्या अनुभवातून योग्य मार्गदर्शन देणे हे त्यांचे कर्तव्य आणि धर्मही. नंतर आहे संन्यास, जेव्हा लोक संसार सोडून व्यक्ती परमात्मामध्ये लीन होतो. या फ्रेमवर्कने व्यक्तीचंच नाही तर समाजाचंही आयुष्य वाढतं. म्हणूनच सगळ्यात जास्त कालावधी सत्ययुगाचा आहे, मग द्वापारयुग, मग त्रेतायुग आणि सगळ्यात कमी कलियुगाचा. कारण ह्या गोष्टींचा आपल्याला विसर पडलाय. असं कितीतरी मार्गदर्शन आपल्या पूर्वजांनी केलं आहे, पण कुठेतरी आपण त्या सगळ्यापासून तुटलो गेलो आहे, हे आपलं दुर्भाग्य. पण इच्छा असली तर आपण आवर्जून वेळ काढून त्याबद्दल अभ्यास करतो. जेव्हा माझी नीट प्रिपरेशनची फेज होती तेव्हा वाटायचं की आपल्याला हे जग किंवा ॲटलिस्ट हा शरीर तरी पूर्णपणे कळेल. पण आता जेव्हा अभ्यास केला तेव्हा अपूर्ण वाटलं की हे इतकंच कसं किंवा ह्याच्या पलीकडे काही कसं नाही. तेव्हा वाट अध्यात्माकडे वळू लागली आणि देवाच्याच कृपेने त्यांनी थोडी बुद्धी दिली म्हणून भगवद्गीतेचे वाचन माझ्याकडून घेतलं. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अध्यात्म हेच जीवनावश्यक ज्ञान आहे. अध्यात्म जीवनातील सगळ्या रहस्य दूर करणारे आहे. भौतिक डिग्री किंवा अभ्यासक्रम ह्याने आपण उच्च शिक्षित होऊ शकतो, समाज सन्मान देईल, हवा त्या गोष्टी कमवताही येतील, पण तशाने आपण काही ज्ञानी होत नसतो. ज्ञानी त्याला म्हणतात जो आध्यात्मिक जगतात प्रगती करतो. म्हणून एक लहान बालक अजाण किंवा अबोध असतो, त्याला अज्ञानी म्हणत नाही कारण त्याला ते ज्ञानच प्राप्त नसते. पण तेच एक मोठा व्यक्ती ज्ञानाच्या अनेकदा संपर्कात येऊनही जेव्हा ते समजण्यात किंवा आत्मसात करण्याचा प्रयत्नही करत नाही तेव्हा तो अज्ञानी होतो. अध्यात्माने जीवनाला योग्य बॅलन्स येतो, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची ताकद येते आणि नेहमी एक आश्वासन असते की माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील पुढच्या अध्यायाची मला मुळीच काळजी नाही कारण त्याचे लेखक स्वतः श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे फ्युचर रिलेटेड एन्झायटी कमी होते, त्याने स्ट्रेस कमी, मग अर्थातच मन आणि शरीर निरोगी राहते. इनफॅक्ट WHO ने हेल्थला रिडिफाईन केलं. हेल्थ इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग ऑफ अन इंडिव्हिज्युअल अँड नॉट मिअरली ॲब्सन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. 6वी गोष्ट मला जी सांगायची आहे ती आहे ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता. लहान असल्यापासून आई बाबा आणि पूर्ण फॅमिलीचा सहवास एकदम प्रेमळ, सपोर्टिव्ह आणि स्वतंत्र असा आहे. कधीच कशाची सक्ती नाही की कंपल्शन नाही. एखादी स्पर्धा जिंकल्यावर किंवा परीक्षेत चांगले मार्क्स काढो किंवा नाही, प्रयत्न केलं म्हणून ॲप्रिशिएशन करणं आणि त्यांना आनंदी बघून स्पर्धा जिंकण्यापेक्षाही जास्त आनंद व्हायचा. आणि तेव्हापासूनच एक गोष्ट फिक्स होती की जे काही करायचं ते फक्त त्यांच्या आनंदासाठी.
त्यांच्या त्या निस्वार्थ प्रेमापेक्षा इम्पॉर्टंट काही असूच शकत नाही. आणि त्यांना खुश ठेवणं, सन्मान देणं हे काय आपण त्यांना मोबदला देत नसून आपले कर्तव्य आहे म्हणून केलं पाहिजे. इथे असलेले सगळ्यांना, स्पेशली जेन झी आणि जेन अल्फा ह्यांनी निस्वार्थ प्रेम करणं शिकायला खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे ना कुठे येणारी जनरेशन खूप स्वार्थी झाली आहे. मला जे आवडेल तेच करणार, ते कसं करायचं ह्याचं मार्गदर्शनही नको असतं. दुसऱ्या लोकांना कमी आखणं, रिस्पेक्ट न देणं अशी ही ओव्हर स्मार्ट जनरेशन होत चालली आहे. आपल्याला आवडेल ते करण्यात काही चूक नाही, नक्की करा, त्यात कोणी अडवत नाही. पण आपण जे करतोय त्याने आपण ह्या जगासाठी काही उपयोगी आलो का? आपण जगात एक ओझन असून ह्या जगात आपला थोडा तरी खारीचा वाटा देत आहोत का ह्याचा विचार करा. आपल्या आजूबाजूला असलेली प्रकृती स्वतःचा विचार न करता आपल्या गरजा व इच्छा पूर्ण करायला आपले आयुष्य देऊन टाकते. म्हणूनच त्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता असायला हवी. आपले आई वडील कितीतरी कष्ट सहन करतात, आपल्याला त्यांची जाणीवही नसते, तरी ते आपले चांगले जीवन मिळावं म्हणून त्यांच्या गरजा सोडून आपल्या इच्छा पूर्ण करतात. अशा निस्वार्थी प्रेमाच्या बदल्यात त्यांना एक क्षणही जर आपण दुःख दिलं तर त्या प्रेमाचा अपमान होतो. असं करून आयुष्यात तुम्ही कितीही उच्च शिक्षित झाला, कितीही यशस्वी शिखर गाठले, तरी ह्या आयुष्याच्या परीक्षेत तुम्ही असक्सेसफुल आहात. एकदा ह्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पहा, तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल, ज्या आपल्या इच्छा पूर्ण करूनही भेटत नाहीत. लहान लहान गोष्टीत आनंद अनुभवायला हवं, कारण जीवन सोपं आहे, आपणच ते आपल्या मोठ्या इच्छांनी कठीण करून ठेवतो. पण एकदा दोष न देता किंवा जे नाही त्यासाठी क्रिटिसिझम न करता जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून पहा, आयुष्य आपोआप सुंदर वाटू लागेल. परिस्थिती तीच, जगही तेच, दृष्टीही तीच, फक्त फरक आहे दृष्टिकोनाचा. पण बदल मात्र होईल लाख मोलाचा. म्हणून ॲज अ फ्युचर डॉक्टर चांगल्या स्वास्थ्यासाठी, चांगल्या व्यक्तिमत्वासाठी आणि चांगल्या समाजासाठी हे महत्त्वाचे खांब आहेत असे मला वाटते. ते म्हणजे जीवन लक्ष्य, स्वतःचे व्यक्तिमत्व आणि आत्मसन्मान जोपासणे, आरोग्य आणि मनाची काळजी, समाजातील नियमांचे पालन करणे, अध्यात्माशी जोडून राहणे आणि अवतीभवती असलेल्या गोष्टींबद्दल प्रेम आणि कृतज्ञता ठेवणे. अजूनही असेल, नक्कीच मीही हळूहळू शिकेल. हीच आशा आहे की तुमच्या मौल्यवान वेळाला मी योग्य तो सन्मान दिला, कारण की कोणाला वेळ देण्यापेक्षा मोठा आदर काही असू शकत नाही. काही चूक झाल्यास मला क्षमा करा आणि योग्य ते मार्गदर्शन करा. धन्यवाद. आता सर म्हणाले तसं नीटबद्दलची गायडन्स, तर आफ्टर 11th-12th आपण जेव्हा असतो तेव्हा नीट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम जी आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन 2 वर्ष तरी लागतंच कमीत कमी. त्यानंतर आफ्टर गेटिंग अ गुड स्कोअर, आपण OBC असल्यामुळे कट ऑफ जरा हायच जातो, तर कमीत कमी 550 मार्क्स आउट ऑफ 720 काढणं इम्पॉर्टंट होऊन जातं. नाहीतर चांगलं मेडिकल कॉलेज भेटत नाही, आणि जर चांगलं कॉलेज नसेल किंवा चांगली पेशंट फ्लो नसेल तर तुम्ही ते शिकू शकणार नाही. कारण की जे इन हँड एक्सपिरियन्स असतं तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही पुस्तकी ज्ञान कितीही घेतलं तरी आफ्टर ऑल यू हॅव टू डील विथ पेशंट्स. तर त्याच्यासाठी मेहनत करा. 2 वर्ष मेहनत केल्यानंतर पुढे सगळं चांगलंच होईल. आणि